फुल झाड फांदी फांदी जीवा पाड भावबंध माया रीत त्याच्या मनाची कवाड लेक माहेराच सोन लेक सौख्याच औक्षण लेक बासरीची धून लेक अंगणी पैंजण लेक चैतन्याचे रूप लेक अल्लड चांदण लेक रंगांचं शिंपण लेक गंध हवामान लेक परक्याचे धन बाबा तुटतो आतून आला गोठलेला क्षण शुभ मंगल कन्यादान कन्यादान Hello sir, welcome. Please have a seat. That's good. Wow, yeah. All right, I think that is enough warm-up for the day. Let's get started with the performances from the top. Obviously, good? Okay. Come on. Yeah. Music ready? Girls ready? All right, let's hit it. Music. Oh my God! What happened? Are you okay? You all right? Come on. Ready? And PU, Maitreyi, I want you to concentrate, all right? Concentrate and put in more energy. What are you doing? This is not going to happen again, all right? Start from the beginning. Come on, top. Again. Come on. Ready? 1, 2, 3, music! What are you doing, Gayatri? This is not happening. What are you doing? They all are wasting their energies on you. Oh my God, someone... Shush. Calm down, Chemo.
Gayatri, baby, listen to me very carefully. काल आपण किती छान छान केलं होतं की नाही? केलं होतं की नाही? मग आपली किती वाहवाह झाली होती. मग एक स्टेप पुढे जायचं असतं, मागे यायचं नसतं. ऑल राईट? You okay? You want some water? No? Are you all right? Good. Should we start from the beginning? You good? Can we start again? Take your positions quickly, please. Shush. Girls ready? Music ready? Be ready. Come on. Be tight. Come on, Kimo. Music. 1, 2, 3, go. Actually, sir, हा पूर्ण सेट जो Music. I think तुम्ही खूप दमलायत. So we should continue tomorrow. Yeah, pack up for the day. Okay, bye. You two come here. Come here. Hey, bye, Kimo. मित्रा कार्तिक, थोडा वेळ थांबशील प्लीज. मित्रा किमो, काय काम आहे तुझं? मला तुझ्याशी थोडंसं महत्त्वाचं बोलायचंय. सर, आम्ही निघतो. बाय डार्लिंग्स. बाय. बाय सर. सर, I'm sorry. It's okay. Don't do it again. All right? Excuse me, काय कुठे हरवलायस? आपल्याला बोलायलाच पाहिजे. थांब पण इथे नको. चल. चल. काय चाललंय तुझं? कुठं काय? मोबाईल. हे बघ, तुला बरोबर कळतंय मला काय म्हणायचंय ते. उगाच नाटकं करू नकोस. बोल पटकन. अरे कुठे काय? कशाचं काय? काय बोलतोयस तू? गायत्री कीर्तनेचं आणि तुझं काय चाललंय? कोण? अच्छा, हा, ती त्या सनकीची मुलगी ना? हा, तिचं काय? Look at this innocent face lying on my face. नाही, तुला तर तिच्याबद्दल काय माहितीच नसेल. प्लीज. तिच्या मागे मागेही जात नसशील. मी का तिच्या मागे फिरू? व्हॉट मॅम? हे बघ किमो, ती मुळात त्या कीर्तनेंची मुलगी आहे. सो मला मरायचं नाहीये. एक्झॅक्टली हंक. मरायचं नाहीये ना तुला? मला तर तसंच दिसतंय. Don't try to fool me, okay? Because I am Kimo the perfect Khan, okay? So बोल पटकन. बरं, मी सांगतो, पण तू कोणालाही सांगणार नाहीयेस. सिक्रेट. Of course. मला गायत्री खूप आवडते. Shush. Oh, I mean, तुझा नेक्स्ट शिकार. ए, काय बोलतोयस? What? मी तिच्या बाबतीत सिरियस आहे आणि मला लग्न करायचंय तिच्याशी. इनफॅक्ट करणारच. आणि शिकार काय रे शिकार? मी कधी आजपर्यंत कुठल्या मुलीला फसवलं?
मुली माझ्या प्रेमात पडतात. दॅट्स नॉट माय फॉल्ट. हे बघ, हे सगळं ना तू त्या मुलींना सांग, ओके? मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय की ती मुली फिरवायचं असतो ते. हिरो तास हिरो. होय हॅलो, होतास म्हणजे आजही हिरो मीच आहे. बरं ते सगळं सोड की मग. मी गायत्री कीर्तनेच्या प्रेमात आहे. आय एम डॅम सिरियस अबाउट इश्क वाला लव. हे बघ, हा वाला लव आहे ना, डोक्यातनं काढून टाक, पुढे जड जाणार आहे तुला हे सगळं. हो का? का म्हणजे तुला माहित नाही का? होय हॅलो, तुला माहिती आहे कार्तिक राजहंस किती हट्टी आहे ते? तुला माहिती का कीर्तने किती हट्टी आहेत ते? हट्टी कशाला, हट्टी योगी म्हणालास तरी चालेल. ठीक आहे मग बघूया कोण जिंकते ते. हट्टी योगी कीर्तने की हट्टी कार्तिक? Oh, I like that. मामला थोड़ा सीरियस हो गया है, क्यों? येस. जर का तसं असेल ना हंक, मी तुला गॅरंटी देतो, मी माझ्याकडनं तुला वाटेल ती मदत फ्री. वाव, थँक्यू सो मच किमू. पाहिजे तुमची लव्ह स्टोरी बघून ना मला काहीतरी सुचलंय. ओके, काश्मीर सुंदर आहे म्हणून तू तिकडे गेलायस खरं, पण तू आत्ता उभा आहेस वाघा बॉर्डरवर आणि भारत पाक मिला फोडा. आय टेल यू, शिट इज नेक्स्ट इम्पॉसिबल. ऍक्च्युली मॅन, म्हणजे खऱ्या नकाशात तरी अर्धा भाग इकडे आणि अर्धा भाग तिकडे दिसतो, पण इथे तर अख्खा काश्मीरच तिकडे आहे रे. बघ मग काही घुसखोरी करता येते का? घुसखोरी ते करतात ज्यांना ओरबाडायचं असतं. मला तर सगळं प्रेमानेच जिंकायचंय. बघा, आतंकवादी म्हणून सापडलास ना, बुलडोझरच्या खाली देतील. इतना आसान नहीं है बॉस. जीतूंगा तो मैं ही, पर छीन के नहीं, प्यार से. लाईक दॅट अबाउट यू. हम तुला खरं सांगू का, तू जर खरंच तिला पटवलंस ना तर मला पण इतकी मज्जा येईल ना. विचार का, विचार विचार, कारण खंजोडे खंजोडे म्हणतो मला चार चौघात. ओ माय गॉड, इट फील्स सो हॉरिबल. कीर्तने, पण तुला सांगतो त्याच्या नाकावर टिचून ना हम लोग उसकी जान को उड़ा के लेके जाएंगे. पहला पहला शुश. दे टाळी, दे ना टाळी. पहला पहला काय मस्त दिसलाय ना सलमान. हॅलो मैत्री, अगं कुठे आहात तुम्ही? म्हणजे? अगं गायत्री अजून घरी आली नाहीये. तुमच्या सोबतच आहे ना ती? नाही काकू, म्हणजे ती पियू बरोबर गेलीये. पियू तिला सोडणार आहे घरी. हो का? बरं बरं, मी करते पियूला फोन. हा ओके. काय झालं? एक मिनिट. फोनही लागत नाहीये. आई, मी सायकलवरनं जाऊन बघून येऊ का? आणि मग तुला शोधायला कुणाला पाठवू मी? आई, मी काय करू? उद्याच्या कॉलेजला जाण्याची तयारी कर. तुम्ही जरा शांत होता का? अच्छा, म्हणजे मी चिडलोय असं म्हणायचं का तुला? हे बघा, गायत्रीला घरी यायला उशीर झाल्यावर तुमचं काय होतं ना हे तुमच्या आवाजावरून कळतं. उमा, मी वेडा नाहीये. गायत्रीनं साधा एक SMS सुद्धा केलेला नाहीये. शिवाय फोन बंद लागतो तिचा. काळजी वाटणार नाही? हे बघा, तुम्ही शांत व्हा. मी आता मैत्रीशी बोलले ना, तर ती मला म्हणाली की गायत्री पियू बरोबर घरी येतेय. एक 5 मिनिटात पोहोचेल ती. पियू मुलगा आहे का मुलगी आहे? मैत्रीण आहे तिची. पियू नावाची? हो. चल ग, निघते मी. बाय. अगं पण मी घरापर्यंत सोडते ना तुला. अगं नको, इथे वळणावर तरच आहे आणि इथे वळवताना तुम्हाला त्रास होतो हो की नाही. निघते मी. गायत्री देवी, हा तुमचा काहीतरी वेगळा प्लॅन तर नाहीये ना? कसला प्लॅन?
या वळणावर कोणाला भेटायचं वगैरे नाहीये ना? यू प्लीज ओ सॉरी विसरलेच मी. त्यासाठी तुला बाबांची परमिशन घ्यावी लागेल की बाबा या वळणावर मला एका मुलाला भेटायचंय, तर भेटू का? वेडे, चल जाते मी, आधीच उशीर झालाय, आई बाबा वाट बघत असतील. ओके, गुड नाईट. गुड नाईट. आणि नीट जा बर का. ए बाई, मी काय नीट जा, तू नीट जा. चल बाय बाय. काय ग, लागतोय का फोन? नाही ना. गायत्री ना एवढा उशीर कधीच करत नाही ग. अहो काय बोलताय तुम्ही? अरे मग ती का नाही आली अजून? बरोबर आहे म्हणा तुमचे. एक SMS नाही, तिचा फोन बंद आहे आणि कुणासोबत निरोपही नाही पाठवला. अशी ती कधीच वागू शकत नाही. म्हणजे माझा धाक म्हणून किंवा मला घाबरून नाही, पण माझ्या पोरीला माहितीये तिचे वडील तिची नेहमी काळजी करत असतात. आज पहिल्यांदा एवढा उशीर झालाय तिला. तू फोन लाव, परत तिला फोन लाव. तिचा लागला नाही तर मैत्रिणीला लाव, तिला लागला नाही तर त्या खांजोडे मास्तरांना लाव. तुम्ही शांत व्हा, मी करते फोन. पण हा शेवटचाच, यानंतर मी नाही थांबू शकत. उमा, सगळ्या मुलींचे आई वडील माझ्यासारखेच अस्वस्थ होत असतील. सावरकरांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं देशाला. काय स्वप्न बघितली होती. हे अभिप्रेत नव्हतं त्यांना की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 60 वर्षांनी सुद्धा या देशातल्या प्रत्येक मुलीचा बाप आपल्या मुलीची जीव मुठीत धरून वाट बघेल. तू लाव, फोन लाव. हे बघा, तुम्ही शांत व्हा, मी करते फोन. काय करतेस तू? प्लीज जरा माझ्या रूम मध्ये येतेस? नाही, मी कामात आहे. की तू जास्त शहाणपणा करू नकोस, लवकर ये. एवढा का ओरडतोस? किटू, तू गायत्रीला कॉलेजमधून जाताना बघितलं होतंस कुठे? हे विचारण्यासाठी तू मला एवढा आरडाओरडा करून बोलवलंस? हो, कारण मी आज बरंच शोधलं पण ती कुठेच दिसली नाही जाताना. रोज डान्स रिहर्सल मध्ये तिला पाहत असतोस ना, तरी पोट भरत नाही वाटतं तुझं. किटू, तू अजून लहान आहेस, कळलं का? उगाच मोठ्या बहिणीसारखी वागू नकोस. जेवढे प्रश्न विचारतो ना तेवढेच उत्तर दे. पिऊ बरोबर जाताना पाहिलं होतं मी तिला. अजून जेवढं विचारलंय तेवढंच सांगणार. बरं किटू, तुझ्याकडे पियूचा नंबर आहे? नाहीये. अगं मग कोणाकडे तरी मागून दे ना. मला आधी सांग काय झालंय. नाही, मला खूप विचित्र वाटतंय. असं वाटतंय काहीतरी झालंय. चिल ब्रो, काही झालेलं नसणार आहे. किटू, मला असं सारखं वाटतंय की गायत्री कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये अडकली आहे. किटू, प्लीज पटकन पिऊचा नंबर द्या ना काढून. पिऊ पेक्षा मी गायत्रीचा देऊ का? नाही नको, गायत्रीचा नको. का? गायत्रीचा नंबर मी तेव्हाच घेईन जेव्हा ती स्वतःहून देईन मला. ब्रो, यू गोना मॅड. तू कामातून गेलास. नाउ यू गो अँड गेट द नंबर. ओके, देते. लवकर आण. हो हो हो, किती घाई. जा ना मग आता.
गायत्री नक्कीच कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये आहे. काय झालं असेल? गायत्रीला फोन लावतेस? हो. मग लागला? नाही, पण लागेल. तिच्या फोनची बॅटरी डाऊन आहे. मग तिच्या एखाद्या मैत्रिणीला लाव. मी मैत्रीला मगाशी विचारलं तर ती म्हणाली पियू तिला सोडणार होती. तेजस, त्या पियूचा नंबर आहे? हो. लाव फोन लाव, विचार तिला गायत्री कुठे आहे, तिच्या बरोबर आहे का बघ. हॅलो. आई. हॅलो. हा पियू, मी गायत्रीची आई बोलतेय बाळा. गायत्री तुझ्यासोबत आहे ना? नाही, मीही तिच्याच मेसेजची वाट बघतेय. मेसेजची वाट बघतेय म्हणजे ती अजून घरी पोहोचली नाही का? अगं नाही, म्हणजे आम्ही तिची वाट बघतोय. पण तुम्ही रिहर्सल्स वरून सोबत निघाला होतात ना? हो काकू, पण मी केव्हाच सोडलंय तिला, तुमच्या घराजवळच्या कॉर्नरवर. अच्छा ठीक आहे. नाही म्हणजे मी बोलते तिच्या बाबांशी, पण तुला जर काही कळलं ना तर कळव हा मला. हो नक्की. हा. काय झालं? ती म्हणाली की तिने मगाशीच आपल्या त्या कॉर्नरला सोडलंय गायत्रीला. घराजवळच्या? हो. अजून कशी नाही आली? 2 मिनिटं लागतात इथे यायला. हो.